आम्ही कुणाकडून भीक मागत नाही, तू उलट तुम्ही आमच्याकडून भीक घेतायत. प्रत्येक आमदाराच्या मंत्र्याच्या घरावरती जर कूच केलं तर आमदार मंत्री काय ही सत्ताही राहणार नाही आणि ही मंत्रीही राहणार नाही. आमच्यामुळे ते वरती खुर्शांवरती बसते, ते आमच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. आम्ही म्हणतात ना, सांगा आम्हाला टाटा कुठं आहे हो, सांगा आम्हाला आमचा वाटा कुठं आहे हो. एक जबाबदारी म्हणून जर राज्य सरकारच आमच्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर साहजिकच आहे की आम्ही कुठेतरी दाद मागितली पाहिजे. आपण आलोय मांजरीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आंदोलक बसलेले आहेत. आज 12वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. या उपोषणाच्या दरम्यान नक्कीच सरकारकडून काय धोरण चाललंय आणि तुम्हाला काय वाटतं, काय सरकारने निर्णय घेतला? आज आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आज कालच एक स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी केलं की विद्यार्थी कुठल्याही पक्षाचे असू शकतात किंवा जे काही त्यांचा विरोधी पक्ष आहे या पक्षाचे आदिवासी विद्यार्थी असू शकतात, असं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. परंतु आदिवासी विद्यार्थी हा कुठल्याही पक्षाचा नसून आदिवासी विद्यार्थी हा शिक्षणाचा जे काही हक्क आहेत ते हक्क मागण्यासाठी रस्त्यावर काल उतरला होता आणि गेली 12 दिवस झाले उपोषण चालू असताना सुद्धा शासन याकडे कुठलंही लक्ष गांभीर्याने घालत नाही. म्हणून जो काही आदिवासी जो निधी आहे तो आमच्या विद्यार्थ्यांवर खर्च व्हावा आणि जे काही शैक्षणिक धोरण आहे ते योग्य रीतीने पार पाडण्यात यावं, हीच मला शासनाकडे मागणी आहे. या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आपण आलोय. त्या आंदोलनातला एक कार्यकर्ता आहे जो त्याच्या भावना सांगतोय. मला एकच विचारायचं दादा, या आंदोलनात आज 12वे दिवस उपाशी राहताय तुम्ही उपाशी राहून जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही करणार काय? कारण उपाशी राहून किती दिवस उपाशी राहणार? सर, आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या संविधानिक मागण्या आहेत. आम्ही काय आमचे शिक्षणाचे अधिकार मागत आहे, त्यामुळे आमच्या या संविधानिक ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्या अशी आमची इच्छा आहे. आज आमचं प्रतिनिधी मंडळ मुंबईला सरकारच्या प्रतिनिधींसोबत बोलण्यासाठी गेलेलं आहे. परंतु सरकारने जर आमच्या या मागण्या मान्य केल्या नाही आणि ह्या रास्त मागण्या आहेत तरी सुद्धा ह्या जर मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही हे जे आंदोलन आहे हे तीव्रपणे सुरू ठेवू, हे आम्ही सरकारला सांगू इच्छितो. या ठिकाणी देशातला विद्यार्थी जो शिक्षणाचं स्वप्न घेऊन आदिवासी भागातला संघर्ष संपवून शहराच्या दिशेने आलो, त्या जर विद्यार्थ्याला शिक्षणाच्या हक्कासाठी जर ह्या टोकापर्यंत जावं लागत असेल तर ह्या नाकर्त्या सरकारला ह्या खुर्च्या सोडाव्या लागतील. कारण आता विद्यार्थ्यांची लाट उठलेली आहे. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर आता शहरात गल्ली गल्लीत आंदोलन होत आहेत. प्रशासनानं वेळेस त्याचं धोरण समजून घ्यावं आणि याच्यावरती पावलं विचारावीत आणि या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा. त्यांचे भाव आहेत, अन्यायकारक शोषितांचे भाव आहेत, पण आदिवासींचे तुम्ही भाव आहेत का भाडकाव आहेत? तुम्ही असे GR काढून जर आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आघात करत असाल तर तुम्ही तुमची भूमिका एकदा पुन्हा स्पष्ट करावी. आता इथे 12 दिवसापासून उपोषणाला बसतोय. कोणी प्रशासनाने आमची दाद घेतलेली नाही, न आदिवासी मंत्र्यांनी घेतली, ना आयुक्त साहेबांनी घेतली. आमच्यामुळे ते वरती खुर्शांवरती बसले, ते आमच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही. आम्ही गरीब आदिवासी जनतेने पाहायचं कुणाकडं? आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय. आमच्यासाठी 12,000 कोटी निधी येतो, तो जातो कुणाला? आमचा निधी दुसरीकडे वळला जातो. तो आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्हाला ते भेटलंच पाहिजे. आम्ही कुणाकडून भीक मागत नाही, तू उलट तुम्ही आमच्याकडून भीक घेतायत. आणि काल जे फडणवीस साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं, जी आमची मुलगी बोलत होती की ते बोलत होती राहुल गांधींसोबत, आम्ही काय कोणत्या पक्षातून वगैरे नाही, आम्हाला पक्षांमध्ये इंटरेस्ट पण नाही. आम्ही फक्त 10 दिवस कोणी प्रशासनाने आमची व्यथा समजून घेतली नव्हती. आम्हाला वाटलं की तिथे आम्हाला नक्कीच आमचं सोल्युशन भेटेल, म्हणून ती मुलगी तिथे गेली आणि नक्की सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्हायरल होती. आणि आज सगळ्या प्रशासनाला जाग आली, सगळ्या मंत्र्यांना जागली, सगळ्या आमदारांना जागली, सगळ्या खासदारांना जागली, तेव्हा ते काल इथे उपस्थित राहिले. काल 10 दिवस होऊन ते मुलं त्यांच्या जीवाशी झुंज देत आहेत, तेव्हा त्यांना जागा आलेत का? या ठिकाणी त्या दिदीने खरंच भयान वास्तव सांगितलं की त्याच्याने अंगावरती काटे येतात. हे सरकार 12 दिवसापासून शांत बसलं होतं. ज्यावेळेस ह्या मुली राहुल गांधींच्या समोर कारण मांडल्यानंतर त्याच्यावर कमेंट करायला या मुख्यमंत्र्यांना थोडी सुद्धा नाही वाटत का? कारण जर मागील 12 दिवसापासून उपोषण करतायत, एकही मंत्री, एकही आमदार, एकही खासदार भेटायला वेळ नाही, म्हणजे याचा अर्थ या माणसांची किंमत नाही. आणि यांना सतत बसलेल्या उन्मत्त झालेल्या ज्या कारखानदार आहेत, जागीरदार आहेत, यांच्यासाठी हे सरकार आहे. म्हणतात ना, सांगा आम्हाला टाटा कुठं आहे हो, सांगा आम्हाला
आमचा वाटा कुठं आहे हो, हे सांगावं लागतं ह्या सरकारला. जोपर्यंत हे सरकार असं राजकारण करत असेल आणि ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आंदोलनावरती राजकीय संशय घेत असेल तर ही जनता, ह्या राज्याची जनता माफ करणार नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सावधान राहा. आमच्या आदिवासींना कमी समजू नका. आम्ही जर पेटलो ना तर पूर्ण महाराष्ट्र हा अख्खी आदिवासी जनता मंत्रालयावरती येऊन ठाम मांडेल आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. हीच आमची सरकारला विनंती आहे. गेले 12 दिवस झालं उपोषणाला बसलेत. ते कुणासाठी? तर आदिवासी भागातील हक्कासाठी, आदिवासी भागातील मुलांच्या हक्कासाठी. आता काय प्रकार आहे, तुम्ही काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या या संविधानिक आहेत. आम्ही आमचा जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे तो वाचवण्याकरता, तो संरक्षित करण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहे. गेल्या वर्षभरात आपण जर पाहिलं तर 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. वसतिगृहातील असतील, आश्रमशाळातील असतील, हे दुर्दैवी प्रकार सध्या आदिवासी विकास विभागामध्ये चालू आहेत. सरकारकडे आमची एवढीच एक विनंती आहे की हे जे अनुचित प्रकार या विभागामध्ये होत आहेत, यातून आदिवासी समाजाचे जे युवा पिढी आहे, जे बालकं आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आमची एकच मागणी आहे की आमची जे 12,500ची जी भरती आहे ती झाली पाहिजे. त्यासोबतच पेसाचे जे कर्मचारी असतील त्यांना पुन्हा कामावरती घेतलं पाहिजे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एकीकडे बोगस लोकांना संरक्षण देण्याचं काम हे राज्य सरकार करत असतं आणि आदिवासींना मात्र वेगळा न्याय देतं. आता आपण म्हणतो डिजिटल इंडिया, परंतु आदिवासींचा विकास कुठे? आदिवासींसाठी मोठमोठ्या बजेटची घोषणा होते, परंतु आदिवासी विभागाचा जो विकास आहे तो फक्त कागदावरतीच आहे असं मला तरी या ठिकाणी वाटते. जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मूलभूत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम राहू आणि आमचे हे उपोषण आहे, आजचा 12वा दिवस आहे. आम्ही इथून पुढे देखील आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ठाम राहू. बरोबर आहे, परंतु आतापर्यंत तुम्हाला कोणी सरकारमधलं भेटायला आलं का? आतापर्यंत सरकारमधील कोणीही आमची दखल घेतलेली नाही. तरी सरकारची जबाबदारी आहे नैतिक की त्यांनी इथे येऊन, हे आपल्या विभागाचं वसतिगृह आहे, इथे येऊन भेट दिली पाहिजे. मुलांच्या ज्या समस्या त्या जाणून घेतल्या पाहिजेत. ही एक सरकारची एक जबाबदारी आहे. सरकार एकीकडे म्हणतं आदिवासींच्या विकासासाठी आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिलाय, आणि मग इथं ही परिस्थिती काय? सरकारचा निधी फक्त कागदावरती असं मला आज वाटतंय. एक जबाबदारी म्हणून जर राज्य सरकारच आमच्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर साहजिकच आहे की आम्ही कुठेतरी दाद मागितली पाहिजे. त्याकरता आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले, आमचे प्रश्न मांडले आणि राहुलजी त्या ठिकाणी एवढेच बोलले की मी तुमच्या उपोषण स्थळावरती येईल, तुम्हाला भेटेल आणि तुमच्या काही मागण्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी दादाने सांगितलं इतक्या दिवस, आज 12वा दिवस उपोषणात असताना सरकारमध्ये एकही अधिकारी इथं येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, आदिवासी शिक्षणाचं फक्त तांडावा करायचा, मात्र जे दुर्बल घटक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे सरकारचं धोरण आहे. आता विरोधी बाकावरती बसलेले खासदार राहुल गांधींनी यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्या युवतीनं ती सभा गाजवली, कारण तिच्या पोटातून, तिच्या आत्म्यातून ती ओरडत होती आणि तिचा टाहो ती मांडत होती. राहुल गांधींनी हा टाहो ऐकला जरी असला तरी हा प्रश्न सुटणार का? आणि ह्या आंदोलकांचं हे आंदोलन संपणार का? आणि त्यांच्या मूलभूत हक्काचं शिक्षण, आरोग्य ह्या व्यवस्थेवरती सरकार लक्ष देणार का? हा प्रश्न राहिलाय. कॅमेरामॅन संदीप गुलेसह तुषार पायगुडे, मांजरे. यशवंत भाऊ नडगम या संस्थेच्या वतीने ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. काय प्रतिक्रिया तुमच्या? प्रतिक्रिया अशी आहे की आज या ठिकाणी मी आलो, आमचे जे सहकारी आहे अमर भाऊ गाडे, किरण भाऊ कांबळे, तर बघून असं एकदम हृदय असं पिळवटून गेलं आणि डोळे पाणवलेत माझे, की शक्यतो बोलण्याकरता असं थरथर होत आहे माझं. कारण हे लेकरांची अवस्था बघून, की हे सरकार, आज फडणवीस सरकार ज्या पद्धतीने त्यांनी बोललं की ही पक्षाची लोक आहेत, ह्या पक्षाकडनं हे काम करतात, हे चुकीचं आहे. ही पोरं, ही मुलं ही स्वतः त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आंदोलन करतात, ना की स्वतःच्या कुठल्या गोष्टीसाठी आंदोलन करत नाहीये. या सर्व आदिवासी समाजाच्या पोरांच्या आणि पोरींच्या याच्यासाठी आंदोलन करतात. ह्या गोष्टी यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित हे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनाही मुलं मुली आहेतच की हो.
का नाही आहेत? यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर देशात आहेत. हा, इथली बाहेर शिक्षण व्यवस्था देशामध्ये. त्यांच्यासाठी नाही. जर या भारत देशामधल्या या तरुणांनी जर एकत्र येऊन जर उद्या कूच केलं, प्रत्येक आमदाराच्या मंत्र्याच्या घरावरती जर कूच केलं, तर आमदार मंत्री काय, ही सत्ताही राहणार नाही आणि ही मंत्रीही राहणार नाही. बीजेपी सरकार आज ज्या पद्धतीने आदिवासी समाजाच्या मुलांचं जे विनाकारण नुकसान करतंय, त्यांनी हे थांबवलं पाहिजे त्वरित. नाहीतर आम्ही इथून पुढं तीव्र दलित पॅंथरतर्फे तीव्र एवढं तीव्र आंदोलन करू, रोड जाम करू, रस्ते जाम करू. वेळ पडली तर आम्ही यांच्या समर्थनार्थ आम्ही स्वतः आंदोलनाला बसू. 12वा दिवस आहे, काय भावना आहे त्या आंदोलनातल्या? तुमचे मित्र, तुमचे बांधव इथं आंदोलनाला बसलेत. आज इथं आंदोलन चालू आहे. आज आंदोलनाचा 12वा दिवस आहे. आमचे 4 बांधव आणि 2 भगिनी इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत. पण शासनाकडून याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा करताना आम्हाला कोणी दिसत नाहीये. राहुल गांधी आले काल आणि त्यांच्यासोबत जी चर्चा झाली, तर मग त्या चर्चेमध्ये आम्हाला थोडंसं बरं वाटलं, की विरोधी पक्ष नेते तरी आले आमच्यापर्यंत आणि जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी आमच्या अजूनपर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. या आंदोलनकर्त्याच्या म्हणजे त्यांचे मित्र उपोषणाला बसले. त्याचं एक म्हणणं आहे की विरोधी बाकावरती असलेले लोकांना प्रश्न ऐकायला वेळ आहे, सत्तेत बसलेल्या लोकांना प्रश्न ऐकायला वेळ नाही. त्याचबरोबर जो निधी पूर्वी येत होता, आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये निधी वाढवणं गरजेचं होतं, मात्र या नाकर्त्या सरकारनं तो निधी वाढवण्याऐवजी कमी केलाय. त्यामुळं आदिवासी शिक्षणाचा जो बोजवारा ते उठवतायत की सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यामध्ये मात्र इथं गैरव्यवहार झालेला दिसतोय. हा निधी कापून फक्त कागदावरती दाखवला जातोय. कारण जो निधी आहे त्या निधीत सुद्धा ज्या मुलांचं पहिलं जीवन सुरळीत चाललं होतं, ते सुद्धा आता मागं पडायला लागले, त्यांच्याही शिक्षणाला अडथळे होतात. या नाकर्त्या सरकारने याचं धोरण लक्षात घेऊन तातडीनं या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि यांच्या मागण्या मान्य कराव्यात. नाहीतर हे विद्यार्थी मुंबईच्या मंत्रालयात येऊन गोंधळ घालतील. या देशाचा मुख्य प्रवाहातला आदिवासी वर्ग जो म्हणतो, जो इथला मूळ नागरिक मानला जातो, तो जर नागरिकाला न्याय मिळत नसेल तर हे नाकर्त सरकारचं दुर्दैव आहे.